माती मंडी बांधला खोपा गुंतला जीव मातीत गुंतला जीव मातीत खेळे मातीत जाय मातीस खेळे मातीत जाय मातीस मातीचे पाया वेडी मातीची जगा मातीची जगा घे. घ्या. मम्मी तांबे दे ग कान दे ग तेवढा मम्मी माझं ताट तोंडाला दिलं आणि तोंडाचं ताट मला दिलं व्हय? अगं थाळी कुठली बी असलं तरी वाढल्याला जेवण एकच आहे की. हा मग मला कस पा मारती का बरोबर आहे ना मी तुम्हारी सगळी लडकी नाही हूँ. झालं का सुरू दे रे इकडं. ए ना दे आ! ए गप जेवा गप गुमान मम्मी माव नको एवढी भाजी गप गुमान खा नाही तर रट्ट मिळत्याल. तू सारखं मलाच रट्ट दे हिला कधी काय तू म्हणतच नाही मलाच मार सारखं जीव आता वाढू का हो तुम्हाला. नाही पोरांचं होऊ दे. डॉक्टर जेवले का ग. नसतं जेवलं तिकडं हॉटेलात जेवतेत. काय दे बी एकेकाचं नशीब लिहितंय बघा. एवढा मोठा चांगला माणूस पण ना नात्यातलं ना गोत्यातलं. एवढा पैसा कमवायचा आणि एकटंच राहायचं. मी काय म्हणते त्यांना या वाड्यात राहायला बोलवली तर नाही म्हणजे त्याचं भाडं देतीलच की. आपल्याला बी 2 पैसे मिळतील आणि त्याची बी आबाळ होणार नाही. अगं ह्या पडक्या वाड्यात एवढा मोठा माणूस राहतील का. त्यांना मुंबईत मोठ्या भारी घरात राहायची सवय असेल ना. आणि इथं बघावं तिथनं बिताडाची माती पडते अंगावर. अहो विचारून तर बघा की विचारायला काय जाते. आणि म्हणलंच हो तर त्याच पैशातनं डागडुजी करून घेऊ की. अगं कुठल्या तोंडाने विचारू. आपल्याला कुठे जाता येई ना म्हणून खितपत पडलो या इथं. डॉक्टर कशाला येतील असल्या घाणीत. त्यांना इथं राहता का असं विचारणं निघून आहे. त्या परीस नकच आणि तू बी डोक्यात विषय काढून टाक. ऐक ना देवी मी तुझा फोन उचलत नाहीये याचा अर्थ मला तुझ्याशी अजिबात बोलायची इच्छा नाही. एवढं साधं कळत नाही का तुला. हा हे बघ मी तुला शेवटचं सांगतोय इथून पुढे मला अजिबात फोन करायचा नाही. माझं नाव आणि माझा नंबर दोन्ही कायमचं डिलीट करून टाकायचं कळलं. नाही मी तुम्हाला तेच सांगतोय. नाही मी ज्या तुम्हाला गोळ्या दिल्या त्या तुम्हाला घ्याव्याच लागतील. नाही मान्य आहे डॉक्टर देव असतो पण म्हणून त्याला सगळीकडे जाता येत नाही ना. नाही आता मी गावात राहून इथल्या लोकांची सेवा करीन. नाही बरं मी ठेवू का बाहेर पेशंटची रांग लागली. हा तुम्ही इथे नाही ते भांडण्यासारखा आवाज आला म्हणून. हा ते मुंबईच्या पेशंटचा फोन आला होता ना म्हणून जरा मोठ्याने बोलावं लागलं. अहो काय नाही हो मुंबईला या म्हणून पाठीमागे लागले होते पाया पडत होते आणि
डॉक्टर तुम्ही इथनं कुठं जाऊ नका. अहो इथून जाण्यासाठी आलेलोच नाहीये. मी काय म्हणत होते डॉक्टर, तुम्ही या वाड्यात. मंगल, काय झालंय का? नाही म्हणजे मी विचारत होते. तिला विचारायचं होतं, तुम्ही या वाड्यात समाधानी आहेत ना? तुम्हाला कसला त्रास नाही ना? अहो हे काय विचारणं झालं का? हा, बर. मंगल, अगं मारती कशाला? काय कबूल आहे मुझे या फिर? अगं हे बघ काय आहे. बाईक आहे. अगं होय, पण ती कोणासाठी? कोणासाठी? माझ्या दिलाच्या धडकनासाठी, माझ्या जाणीवांसाठी. अगं तुझ्यासाठी आणली मी बाईक. अयो खरंच? चल की मग जाऊ फिरायला. थांब, त्याच्या अगोदर तुला एक सरप्राईज आहे. कसलं सरप्राईज? हा एक स्पेशल. तू डोळा जागा दी. हा केलं. हा, आता उघड. हाय का नाही भारी? जगात आपली नंबर 1 जोडी. अयो कसलं भारी आहे बघू. हगडी पी काय केलंस? अगं तुला नव्हतं आवडलं फोटो तर सांगायचा ना, मी दुसरा बनवला असतं की. तुझ्या डोक्यात काय रे हमेशा लग्नाचा विचार चालू असतो? आणि तुला माहिती नाही बाई, डिम्पलला असं सिंपल जगायला आवडत नाही. पहिले मी बडी हिरोईन बनूंगी, फिर आमिर बनूंगी, आणि मग लग्नाचा विचार करी. मग मी काय करू त्यावर? पैशाचं बंडल कमी हो, ते डॉक्टरांकडे बघ केवढा पैसा आहे. एवढी उमर झाली तरी बी अजून लगीन केलं नाही त्यांनी. साधी एखादी गर्लफ्रेंड बी नाही त्यांची. सापडला. राहू दे, मला नका सांगू तर डॉक्टरचं कौतुक. ज्याची गर्लफ्रेंड आणि बायको नसतात ना, ती सगळीकडे तण मारत फिरतात की. अगं मी सांगतो ना, तर डॉक्टरचं 200 नाही 300% बाहेर कुठं तर लपड असणार. क्रिश काय बोललास तू डॉक्टरांबद्दल? काय खोटं बोललो मी? अगं त्या डॉक्टरकडे एवढा पैसा आहे, एवढं नाव आहे त्याचं, आणि त्याच्या आयुष्यात एक पोरगी नाही. अगं असं होऊच शकत नाही. आणि जे आमचं काय नाही म्हणतात ती दुसात गावतात. बेट आहे आपली बर का, त्या डॉक्टरचं बाहेर कुठं तर लपड असणार. काय बी नको बोलूस तू. थांब तुला जाऊते. अगं डिम्पी काय केलं तू? अगं माझ्या बापूची गाडी होती, त्याला अर्जंट काम आहे सांगून आणली होती. आता त्याला चावी नाही दिली तर तुडवणार आहे तो मला. असंच पाहिजे तुला. काय जरूरत होती तुला डॉक्टर बद्दल अनापशाना बोलायची? बस आता शोधित चालले मी. डिम्पे, हे बघा, इथं आल्या ते मुंबईचे डॉक्टर. तुम्ही अजिबात घाबरू नका. म्हणजे सगळं सांगा त्यांना. चला ना. चल. डॉक्टर येऊ का? अरे या ना.
बोला. आमच्या यांना जरा तुमच्याशी बोलायचं होतं. अहो कुठे गेले? एक मिनिट. अहो चला ना. हे बघ, मी डॉक्टरांना भेटून काही उपयोग होणार नाही. अहो पण इथपर्यंत आलोय तर भेटून तरी घेऊयात. चल या 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 बसा. अहो आमचे हे मागच्या बऱ्याच महिन्यांपासून आजारी आहेत. यांना नेमकं काय होतंय ना तेच कळत नाही. यांच्यात ना ताकदच नाही राहिली. हे बावळटेस का तू? कपाट बंद ठेव तुझं. वाटेल ते बोलतेस. नसलेली अक्कल पाजळायची नाही. मी बोलतो डॉक्टरांशी. डॉक्टर, असा काही प्रॉब्लेम नाहीये. मागचे काही दिवस झाले जरा बॉडीत विकनेस. अच्छा, मागच्या काही दिवसांपासून म्हणजे नक्की कधीपासून? आता एक 2 महिने झाले. अच्छा, चला तुम्हाला चेक करू. या. हात बघू. श्वास घ्या. हळूहळू सोडा. जीभ बाहेर. डोळे बघू. नका बघू. डॉक्टर तुमच्याबद्दल बरंच ऐकलंय गावात. तुम्ही कराल ना यांना बरं? हो, त्यासाठी तर आलो मी इकडे. मी काही गोळ्या देतो, त्या गोळ्या घ्या आणि 2 दिवसानंतर पुन्हा चेकअपला घेऊन या. म्हणजे काय, यांच्यामध्ये काय प्रोग्रेस झाली तेही कळेल. हो नक्की आणेल. किती झाले? 300. एका गोळीचे 300. 6 गोळ्या दिल्यात 1800. डॉक्टर या गोळ्यांनी फरक पडेल? 100% पडणार. थँक्यू. डॉक्टर, ती माझी पर्स राहिली होती. ऍक्च्युली हीच द्यायला मी बाहेर येणार होतो. डॉक्टर हे बरे होतील ना? काही काळजी करू नका, मी आहे ना. एक मिनिट. तुमचं नाव? रेश्मा. ब्युटिफुल नाव, सुंदर आहे तुझं.
सॉरी, मी अरे तुरे केले तर? हो चालेल, येते मी. बरं झालं तुम्ही मुंबईच्या या डॉक्टरांना दाखवलं ते. आता ते लवकर बरं करतील. एकदम का तुला 1000दा सांगितलं मी, बाहेर माणसांमध्ये थोबाड उघडत जाऊ नकोस. माझ्यात ताकद नाहीये, डॉक्टरला सांगायची काय गरज होती तुला? त्याशिवाय ते इलाज कसा कर. इलाज आजारी माणसांचा होतो आणि मी आजारी नाहीये. आजारी दिसतो मी तुला? काय विचारतो मी, आजारी दिसतो का? इथे गावात नाव आहे माझं, लोक रिस्पेक्ट करतात माझी. अख्ख्या गावात कोणाची हिंमत नाही माझी तोंड वर करून बोलण्याची. आज तू डॉक्टरला सांगितलंस, उद्या गावात कळलं तर काय इज्जत राहील माझी? काय म्हणतील लोक? नाही सांगणार मी इथून पुढे कोणाला तुमच्या आजाराबद्दल. परत तेच तुला सांगितलं ना एकदा मी आजारी नाहीये. इथून पुढे मला म्हणायचं नाही डॉक्टरकडेच चला म्हणून, आणि तू सुद्धा डॉक्टरकडे जायचं नाही, कळलं? यापुढे डॉक्टरचं नाव जर काढलंच ना तर जीव घेईन मी तुझा. पावगट. डॉक्टर विजय भाऊ आजारी आहेत का? कोण विजय भाऊ? अहो ते पतपेढीचे अध्यक्ष आता नाही का गेले ते? ते पतपेढीचे अध्यक्ष आहेत? हा मग नुसतं पतपेढीचे अध्यक्ष नाहीत ते, त्यांच्याकडे लय पैसा आहे. पैशाची नुसती बारिशच. 4-5 बंगले, गाड्या आणि 100 एकर जमीन. रेशमाताई त्यात लय नशीबवान आहेत. 40-50 लाखाचं नुसतं सोनं आहे. पण तरी बी ते सुखी नसतात. का? मला काय माहित, विजयभाऊ त्यांना दबाव ठेवत असतील ना म्हणून असं. मी जर एवढ्या अमीर नवऱ्याची बायको असते ना तर लय मज्जा केली असती, कारण डिंपलला असं सिंपल जगायला आवडत नाही. डॉक्टर तुम्ही एवढे अमीर आहेत, एवढं पैसा कमवतात, तरी बी तुमच्या जिंदगीत कोणीच पोरगी नाही आली? नाही. आमच्या गावातलं क्रिश नाही पोरं म्हणतात ज्याच्याकडे लय पैसा असतो आणि जो लग्न करीत नाही ना त्याच्या बाहेर 100 लफडे असतात. तुमचं नाही ना असं काही लफडं बिफडं बाहेर? नाही, असं काही नाहीये. माझं माझ्या कामावर प्रेम आहे. मला लोकांची सेवा करायची. जर का मी लग्न केलं असतं तर संसारात अडकलो असतो, आणि संसारात अडकलो असतो तर लोकांची सेवा कशी केली असती? फिर भी मुझे क्यों लगता है मुंबई में कोई तो गर्लफ्रेंड होगी आपकी? नाही असं काही. सच में? डिंपल, मला पाणी आणतेस का? चुटकी मिलाई. बच्चू देवी, कसा आहेस तू? कुठं होतास? मी किती शोधला तुला. तुला काही झाला तर नाही ना? तुला माहितीये दवाखान्यात पोलीस आले होते, तुझ्याबद्दल काय काय विचारलं, पण मी त्यांना काय पण नाही सांगितलं. तू एवढी मोठी चोरी करून पळाला, पण मी पोलिसांचा पत्ता पण नाही लागू दिला. मी काय पण झालं तरी चालेल, पण मी तुला पोलिसांना नाही पकडू देणार. मी माझ्या बच्चूला जेलमध्ये नाही बघू शकत. मी तुला जेलमध्ये नाही जाऊ देणार बच्चू.